भक्तों के लिए गुलाब बाबा तुमको आना पड़ेगा दोबारा। भक्तों के लिए गुलाब बाबा तुमको आना पड़ेगा दोबारा। जन्म जन्म का साथ है हमारा हमारा हमारा। जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा। गोकुल में तू आया मथुरा में तू आया। एक कातिल में आकर तूने सबको नाच नचाया। कातिल में आकर तूने सबको नाच नचाया। दीन दुखियों के तुम हो बुलावा। गुलाब बाबा तुमको आना पड़ेगा दोबारा। भक्तों के लिए गुलाब बाबा तुमको आना पड़ेगा दोबारा। जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा। जन्म जन्म का साथ है तुम्हारा तेव्हापासून सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांनी टाकर खेड्यामध्ये पुण्यतिथीचा 16 केला। पहिला कार्यक्रम केला हायस्कूलमध्ये। ते हायस्कूल झालं ते जागा बाबा म्हणत लहान पडते आम्हाला एवढ्यावर भागत नाही म्हणून इकडे बाबाचं शेत आहे। लायने बंधू भीमराव भाऊ त्यावेळेस त्यांनी सर्व दानपत्र करून दिलं। त्याच्यात विश्वस्त केलं, राधाकृष्णाचं मंदिर बांधलं आणि तिथून सोहळा सुरू झाला। आज एवढा येवले रूप लाविले दाढी एवढा त्याचा परिवार आहे। आणि गुलाबबाबा काही हा पंथ नाही। तुम्हाला कोणीही गुरुनं दीक्षा देईल असेल ते जरूर घ्या, पण गुलाबबाबाचं नामस्मरण तुम्ही जरूर करा। कारण की दुधात साखर टाकल्यासारखा एक प्रपंचाला आधार आहे। ज्याला गुलाबबाबा पाहिले नाहीत आमचं आयुष्य 40 वर्षे 45 वर्षे गेले गुलाबबाबाच्या सानिध्यात आहे। आम्ही इथे बोलत नाही, हे गुलाबबाबा बोलतो। त्यांनी आतापर्यंत एवढा भक्ताचा बगीचा केला। बाबाचं भजन आहे असा फुलाला भक्त जनाचा भक्तीचा सोहळा। काय वर्णू मी आता भक्तीचा सोहळा। फुलाला भक्त जनाचा फुलाला भक्त जनाचा भक्तीचा
नाम सुटलेला. जनाबाई तर वेळी झाली विठ्ठल नाम सुटलेला. माझे भक्ताची ही माया भक्ताची ही माया याचे सोहळा निघाले सीता जानकी निघाले. वनवासाला राम निघाले सीता जानकी निघाले. सती आईला श्रीरामाच्या चरणी मुक्ती मिळाली. सती आईला श्रीरामाच्या चरणी मुक्ती मिळाली. ही भक्ती असा जिव्हाळा असा जिव्हाळा जगाचे वेगळा. हॅलो 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 मंडळी आमचे भटकर साहेब आहेत. 12 वर्षे पैदलवारी केली पंढरपूरची. एकट्यानं गुलाबबाबाच्या चरण पादुका नेल्या त्यांनी. ते साहेब आहेत. सर्व्हिसवर असताना पोलीस खात्यामध्ये यावर्षी काय तुम्ही सर्व्हिसवर त्यानं आनंद घेतला. गुलाबबाबा मिले सारी दुनिया मिली. आणि ज्याला ज्याला गुलाबबाबा भेटले असतील ना जीवनात, कोणी नवीन असो कोणी जुना असो, अरे हे गरीब असो की श्रीमंत असो, पण गुलाबबाबा ज्यांच्या नशिबात उतरले असतील त्याला फार मोठे या जन्माचं धन भेटलं. आणि गुलाबबाबा भेटणे असं सहजासहजी नाही आहे. कितीतरी जन्माचं पुण्य असेल तरच गुलाबबाबा, नाही तर सर्व आहे संत दुनिया में. तरी पण गुलाबबाबा हा 101 माळीचा मेरू आहे. त्याला एकही वेळ जर तुम्ही भजलं नाही पाहिलं जरी तुम्ही नाव त्याचं भारी. गुलाबबाबा झळकले साऱ्या देशावरी. आणि गुलाबबाबांनी समाजाचं कल्याण केलं. लहानपणापासून दुःख भोगलं, स्वतः दुःख झेललं आणि प्रत्येक रडणाराचे आसू गुलाबबाबा पुसणं चालू केले. आणि तुमच्या आशीर्वादानं गुलाबबाबानं मला लेटर दिलं. त्या लेटरवर लिहिता लिहिता ग्रंथाची मी सुरुवात करतो. आणि जे बाबा सांगतील तेच खात्रीलायक. गुलाबबाबाच्या जन्माची कथा, चरित्र पोथी आणि प्रसंगाचे जेवढे काही माझ्याकडून बाबानं करून घेतले आणि बाबाच्या मुखातून जेवढं मला सांगितलं असेल,
1978 सालापासून बाबाने या स्टेजवर कामाला लावलं. आम्ही धन्यवाद देतो आमचे गोपाल भाऊचे उमकचे, आमचे बंधू ज्ञानेश्वर भाऊ उमक. बाबाच्या नंतर त्यांनी एवढं मोठं सूत्र चालवलं. त्यांचे सहकारी मंडळी, ट्रस्ट मंडळी नम्रतेने आले. आपल्या घरी 1 महिन्याचं लग्न असलं तर माती न येतात, पण गुलाबबाबाचं कार्य चालवणं आपल्याच्यानं घर नाही चालत. पण एवढा मोठा भक्ताचा, याच्यात मुंगसई आहेत, याच्यात वाघ आहेत, याच्यात ससई आहेत, याच्यात बकरी आहेत, याच्यात सर्पई आहेत, तरी एका लईनीत जीव घालणं हा गुलाबबाबाचा फार मोठा चमत्कार. लोक म्हणतात गुलाबबाबानं काय चमत्कार केला. अरे डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं बघा केवढा मोठा चमत्कार आहे त्यांचा. आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबके लिए खुला है मंदिर रे हमारा. कोणी कोणी पंथात असो, राधा स्वामी असो, मानवा पंथ असो, ओम शांती असो, कोणीही जय गुरु असो, पण गुलाब बाबा हा सारेचा एक राजा आहे. आमचे स्वर्गीय व्यंकट भाऊ पाटील त्यांनी एक उपमा दिली, 33 कोटी देवाचा राजा भगवान गुलाबदेव माझा. एवढी उपमा देणं एवढं सोपं नाही आहे. जपियत जपियत साधक आहेत, परंतु गुलाबाला 33 कोटी देवाचा राजा एवढं सोपं नाही. आणि कंबरवर हात देऊन कोण्या साधूची मूर्ती उभी केल्या जात नाही. माझ्या पांडुरंगाचीच मूर्तीची हैसत आहे, आणि ते हैसत माझा पांडुरंग विठोबा काटेलच्या कचेरीच्या काटेवर कंबरवर हात देऊन उभा आहे. कारण की तो भक्ताच्या साठी तो तयार आजही आहे, आणि टाकर खेळला पण आहे. आणि प्रत्येक हिंदुस्थानमध्ये आमच्या आलबेळा साहेबाला एवढी दीक्षा दिली. आलमेळा साहेब म्हणजे माणसाला विचाराचं पुस्तक आहे. ओळखीला हरी साठविला पोटी. अरे 800 850 करोडचं बांधकाम त्यांनी, पैशाले लाखो गंती आहेत, पण गुलाब बाबांचा दिवाना आहे. आणि बाबाचे शब्द कोणाला आहेत? मजा जो मिलता है तो दीवानों से मिलता है. साई बाबा, गजानन बाबा, ताजुद्दीन बाबा भक्त दीवाने होकर, गुलाब बाबा वो दीवानों से मिलता है. भक्तासाठी गुलाब दिवाना झाला, तुमच्यात राहिला, तुमच्यात बोलला, तुमच्यात नाचला, ढोल वाजवला, बँड वाजवला, तबला वाजवला, डपळं वाजवलं, सर्व काही वाजवलं. बरं इथे नाही वाजवलं, लक्ष्मीकांत प्यारेलालच्या स्टुडिओत 1983 आम्ही गेलो, तिथे पण वाजवलं. बाळासाहेब ठाकरेच्या घरी भजन केलं 83. वामनराव महाडिक महापौर होते त्यावेळी. लताबाई मंगेशकरच्या घरी वाढदिवस केला गुलाब बाबाचा. तिनं मोदक आणले, खव्याचे लाडू आणले, पेढ्याचे पाकिट 1 चुरा केला, 3 पाकिट फोडले, चुरा केला, आणि चुरा करून बाबा म्हणतात 21 लाडू बनव. लताबाईनं 21 मोदक बनवले आणि एका कटोऱ्यात आणून दिले. बाबा म्हणत 1 उचलून घेतला. लताबाईनं 1 मोदक उचलून घेतला आणि सराला वाटून दिले. तोंडात टाकला, खव्याचा मोदक आहे, विरून गेला, पण लताबाईच्या मुखातला मोदक फुटला नाही. दातानं फोडण्याचा प्रयत्न केला, फुटला नाही. काय करावं बाबा, हा फुटत नाही म्हणे, खव्याचा लाडू फुटत नाही, नवईच येते म्हणे तुई. मग हातोडी घे. हातोडी घेतली, पांडुरंग गवई त्याच्या जोडी हातोडी घेतली, 3 दणके मारले, फोडला. 1 सुपारी निघाली त्याच्यामधून. सुपारी निघाली म्हणे बाबा याच्यात. म्हणे बाई, तुझ्या आवाजाची साऱ्या जगात विरोधाने सुपारी घेतली,
तुझा आवाज गेला पाहिजे. मग आता ते सुपारी आहे, आज चतुर्थी आहे, आज गणपतीची पूजा कर. गुलाबबाबाच्या हातानं लताबाई मंगेशकरच्या देवाऱ्यात सुपारीची मांडणा केली आणि तेव्हापासून लताबाईचा आवाज शेवटापर्यंत चालला. ज्यानं मीराबाई पाहिली नाही त्यानं आपली लताबाई लताबाईचं दर्शन, मीराबाईचं दर्शन. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गुलाब बाबा गो. मजा जो मिलता है तो दीवानों से. तुम्ही आपण गुलाबबाबाचे दिवाने झालो. आमचे दायराम बाबा खडे रो. दायराम बाबाजी आओ इधर. गुलाबबाबाचे चमत्कार आज जिवंत आहेत आणि आज पोथीवर लिहायचे राहिले. दायराम बाबा की उम्र कितनी है? आय 84 84 और उनके तरुण में उनको कैंसल हुआ था इधर से. उनकी शादी हुई, नई शादी हो गई उनकी. यहाँ से वो इतनी जख्म बुरा थी कि वहाँ बैठ गए तो वहाँ बदबू आती थी. लेकिन लोग उसके पास पड़ोसी कोई बैठ नहीं सकता. आन इतने गौरत को बोला उन्होंने दहराम बाबा जी ने कि मेरा पीछा छोड़, दूसरा दूल्हा कर लो, मेरे भरोसे पर मत रखो. तू मेरे से भरोसे पर मत रहना. जाओ तुम, मेरी एक रिक्वेस्ट है, तुम दूसरा दूल्हा करो. पण बाई पकड. ते बाई म्हणे मला जर झाला असता तर काय केलं असतं? काय झालं तरी माझ्या मालकाला सोडणार नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि गुलाब बाबाला आणलं दायराम बाबाला. आणि दायरा बाबाला सांगितलं की अमृत कुंड है काटेल में, ओ अमृत कुंड का नाया करो. कौन सा काटेल, कौन सा गुलाब बाबा? अरे जान दो, मेरी परेशानी मेरे को क्या मालूम. अरे जाओ. जबरदस्ती से भक्तों ने लाया दायराम बाबा को तरुण अवस्था में अमृत कुंड से नहलाया, स्नान दिए किया. और दायराम बाबा वो उनके वहाँ सब प्रसिद्ध है. दायराम बाबा, उनके पैरे अच्छे हैं, उनके आंखें अच्छे हैं, उनके सब शरीर है चाले है. शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिविना. अरे त्यांच्या जीवनात गुलाबबाबा मिले, सारी दुनिया मिली. आणि ज्याला ज्याला गुलाबबाबा भेटले, ज्याला गुलाबबाबा भेटले त्याला धन भेटलं. तो उशिरा का भेटेना. गुलाबबाबा मिले, सारी दुनिया मिली. क्या कहूँ गुलाबबाबा मिले, गुलाबबाबा मिले, सारी दुनिया मिली. क्या कहूँ मेरे दोस्तों, मेरी किस्मत खुली. क्या कहूँ मेरे दोस्तों, मेरी किस्मत खुली. क्या कहूँ मेरे दोस्तों, मेरी किस्मत खुली. जब से बाबा मिले वैसी लागी लगन, जब से बाबा मिले ऐसी लागी लगन. सदा प्रभु के भजन में मेरा सदा प्रभु के भजन में मैं रहता. सदा प्रभु के भजन में मैं रहता.
भेटले असतील त्याचा भोग केला, कैक जन्माचा भोग केला. दयाराम बाबा संत आहेत, जे बोललं ते होते. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुणी. सारे गुलाबाबाचा भक्त परिवार संत आहेत. पहिले संत गुलाबबाबा होता, आता गुलाबबाबा देव झाला आणि गुलाबबाबाचे भक्त संत झाले. जब से मिले ऐसी लागी लगन, जब से बाबा मिले ऐसी लागी लगन. सदा प्रभु के भजन में मैं रहता हूँ, सदा प्रभु के भजन में मैं रहता हूँ. रोए रहे के ये दिल, रहे रहे के ये दिल मेरी भला ही टच. क्या कहूँ मेरे दोस्तों मेरी किस्मत खुली, क्या कहूँ मेरे दोस्तों मेरी किस्मत खुली, क्या कहूँ मेरे दोस्तों मेरी किस्मत खुली. मिले सारी दुनिया में भोला बाबा, सारी दुनिया में. क्या कहूँ मेरे दोस्तों मेरी किस्मत खुली, क्या कहूँ मेरे दोस्तों मेरी किस्मत खुली, क्या कहूँ मेरे दोस्तों मेरी किस्मत खुली. गुलाबबाबानी जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू. ज्ञानेश्वर महाराजाचे शब्द पूर्ण केले. जे खळ असतील वाईट असतील ते कोण्या साधूला आवरत नाही, कोण्या साधूला पत्सर जात नाही. डाकू फुलनदेवी चंबल घाटी, फुलनदेवी पकडल्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान होते त्यावेळा, आणि फुलनदेवीची टोळी पकडून देण्याकरता चंद्रशेखर पंतप्रधानानं 3 लाख बक्षीस ठरवलं आव्हान. फुलनदेवीची टोळी पकडून द्या आणि 3 लाख घ्या. आता 3 लाख जर घ्यायसाठी जर फुलनदेवीची टोळी जर पकडून दिली तर त्याचं घर नसता नुक होऊन जाते. खाळखाळ बंदुका येतात, घर उद्ध्वस्त होते, लेकरं मारले जातात, बायका पत्नी मारल्या जातात. म्हणून कोणी कबूल नव्हतं होत. 10 लोक होते, मर्दान सिंग, दलाल सिंग, मान सिंग, पदम सिंग, असे 10 लोकांची टोळी होती. दहशत केली चंबल खोऱ्यामध्ये. पण एका सरखडी गावामध्ये, सरखडी नावाचं गाव आहे, गुलाबबाबा, टाकरखेडचा गुलाबबाबा, काटेलचा गुलाबबाबा, वराडचा गुलाबबाबा उत्तर प्रदेशाच्या बॉर्डरवर जाते. आणि त्या ठिकाणी अरे सकळ जीवाचा करीतो सांभाळ. आता गुलाबबाबाच तर लोकांच्या गाड्या दुरुस्त करते, तो त्याची गाडी कशी काय बिघडली. पण हरिद्वारून गुलाबबाबा आले आणि रात्रीचे 2:30 वाजले आणि गाडी बिघडून घेतली. एम्बेसिडर होती, त्याच्या इंदूरच्या बारगळ मामी होत्या, कोलते आई होत्या, मलकापूरच्या राजहंसा आई होत्या, बेबीताई, महिला मंडळ, काही भजन मंडळ, अशी बरीचशी मंडळी त्या गाडीत होती छोट्या. आणि जरी खोऱ्यामध्ये चंबल खोऱ्यात गाडी बिघडून घेतली आणि घोड्यात ठोक ठोक आवाज आला 2:30 वाजता, तर डाकू म्हणतात क्या आवाज है, आओ क्या खटखटा रहा है, उधर क्या बज रहा है देखो ना. बोले कोई होऊंगा. अरे चले देखे, 10 लोक घोडे घेऊन आले, बंदुका घेऊन आल्या आणि गुलाबबाबाला रात्रीच्या 2:30 वाजता घेराव मारला. आणि घेराव मारल्यानंतर सोबत घोडे फिरू लागले. गोळी शूट केलीवर बाबाने दरवाजा उघडला.
आता तर आपल्या भोवती डाकू लोकांना घेरा मारला तर आपले कपडे पांढऱ्याचे पिवळे होतात. बाबाची गाडी घेतली 10 लोकांनी आणि घेरल्यानंतर ड्रायव्हर भाऊ होते आपले चौधरीला ओढलं. एक तार दिशी पदम सिंगानं दिली कानफाडात. क्या है गाडी में? गुलाब बाबाजी. कौन गुलाब बाबा? पदम सिंग डाकू. क्या है गुलाब बाबा? बाबा आले. काय झालं भाऊ? काय झालं? कौन मारता भाऊ? कौन मारता भाऊ? गाड़ी में क्या है? माल निकाल. बाबा मैंने हम भजन वाले हैं. भजन नहीं मांगता, माल मांगता है. डाकूची भाषा. आणि बाबाला सदरा धरला बाबाचा, ओढलं आणि नंतर मग गोळी घेतली. बोले छोड़ देव, भजन करे, दिमाग मत खारे, चला गोली. एक बंदूक घेतली, गोळी चालायला लागले तो घोडा दबत नव्हता. बाबांना हात जोडले. मारून टाका, आम्ही कुठेही मरायला तयार, आमचं या जगात कोणी नाही, मारून टाका. चला. ताबला घोडा दबला नाही. दुसरी बंदूक घेतली डाकू मानसिंगकडची, ते घेतली, घोडा दबला नाही. आणि त्या बंदूकच्या टोकाला पाईंड असते, त्यांना पाहिलं तर बाबा हात जोडेल. आणि पाईंडला पाहिलं तर गुलाब बाबा कृष्ण रूपात त्या पदम सिंगाला दिसून राहिले. बंदूक खाली घेतली, हात जोडेल, गुलाब बाबा दिसतात. बंदूक वर घेतली, कृष्ण दिसते. ऑटोमॅटिक बोटानं घोडा दबला आणि 5 गुलाबाचे फुलं त्या अंगावर पडले. आणि त्या अंगावर पडल्यानंतर छोड़ दो, गद्दा है, इंसान नहीं है. अरे गद्दा है, भगवान है. गोपाला गोपाला देवकी नंदना, हे गोपाला गोपाला देवकी नंदना, गोपाला गोपाला हरे राम हरे कृष्ण हरे राम. बोल गुलाब बाबा की जय. अभिजित अडसूल त्यांच्या पत्नी आल्या. आमची हात जोडून विनंती आहे की गुलाब बाबाचा आग्रह आहे, त्याने विनंतीला मान द्या आणि व्यासपीठावर येऊन बसावं. या. असा संताचा संग, असा संताचा संग, असा संताचा संग, असा संताचा संग. विश्वची घडा मागुनी दिवा होतो कसा रंग, प्रगटतो भक्तीचा संग. असा संताचा संग, असा संताचा संग, असा संताचा संग. देवेची सत्ता. गुलाब बाबा जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. गुलाब बाबाचं दर्शन घ्यायला इंदिरा गांधी आली. गुलाब बाबाचं दर्शन घेतलं लाल बहादूर शास्त्रीनं. गुलाब बाबाचं दर्शन घेतले जेवढे भारतातले मिनिस्टर असतील तरी गुलाब बाबाच्या सहवासात आले. आणि बाबांनी सर्व आशीर्वाद दिला आणि सर्वांना मोठं केलं. बाबा म्हणत तुम्ही असे मोठे व्हान, लोकांना मोठं करा. 2 दिवसाची सेवा आहे. जिंदगी ये किराए का मकान है. सोन्यासारखे लोक आहेत. गुलाबाबाच्या चरणाशी आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलं नाही तर आम्ही एका काळातले टरलेलो होतो.
गुलाबाबाला भजणारा तो तसा येत नाही. पहिले तर गुलाबाबाची परेड घेतली आणि नंतर रेड्यामुखी येत बोलवते गुलाबबाबा की आज 40-45 वर्षापासून दात पडले तरी चालू आहे. हे गुलाबबाबाचे उपकार आहेत. आमच्यापेक्षा विद्वान येऊन गेले, हुशार येऊन गेले, पण विद्वानाच्या पुराणिकाच्या आश्चर्याचंही नाही. विद्वानाच्या पुराणिकाच्या आश्चर्याचंही नाही. सत्ताधारी महंत कोरी यांना दुरून पाहे. सत्ताधारी महंत कोरी यांना दुरून पाहे. नम्र सदा तोषले, नम्र सदा तोषेला, सदा तोषलेला. अरे रातो त्याच्या घरी या भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. या भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाऊनी या सगळ्याचे कामे करी. भाऊनी या सगळ्याचे कामे करी. या भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. या भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. या भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. आणि आम्हाला बी काय दिलं देवाने. आता हे गरमा सुरायले भिजलं हे पाण्यात म्हणून काढतो. आता देवासाठी सोम घ्यावा लागते. जे देही उदास गेले आशा पास निवारून. आर्य मोल न कुछ भी दिया गुरु ने. मोल न कुछ भी लिया गुरु ने, पागल करके दिया. भेष बदल नहीं दिया गुरु ने. मस्त फकीरी दिया गुरु. मोल न कुछ दिया गुरु ने. मोल न कुछ दिया गुरु ने. मोल न कुछ भी दिया गुरु ने. मस्त फकीरी दिया मोल न कुछ नहीं दिया गुरु ने. पागल करके दिया गुरु ने. मोल न कुछ भी दिया गुरु ने. मोल न कुछ भी किया गुरु ने. मोल न कुछ भी किया. दुनिया की दौलत मैं हूँ. भाई जबी ठाकर खेल में है, ये मेरी दौलत है और भक्त मेरी दौलत है. सब दुनिया की दौलत मैं हूँ. सब हिम्मत की हिम्मत मैं हूँ. सब दुनिया की दौलत में. सब दुनिया की दौलत में हूँ. सब हिम्मत की हिम्मत में हो. सब हिम्मत की हिम्मत में हूँ. यही सिखाया दिया गुरु ने. यही सिखाया दिया गुरु ने. मस्त फकीरी दिया. देश बदल नहीं दिया खुशी गुरु ने. से पागल करके दिया गुरु ने. मोल न कुछ भी लिया गुरु ने. मोल न कुछ भी लिया गुरु ने. मोल न कुछ भी किया
खुशी से पागल करके गुरु ने बोलन बुद्ध मिलिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया जन्म मरण का बंधन काटा भुला बाबा भेटले कई जमाने की कई जन्म की परेशानी गुलाब बाबा मिले ना चिंता ना भय गुलाब बाबा की सब दुनिया की जन्म मरण का बंधन काटा टुकड़ा कहे दिल ऊंचा उलटा जन्म मरण का बंधन काटा टुकड़ा कहे दिल ऊंचा उलटा जन्म मरण का बंधन काटा जन्म मरण का बंधन काटा टुकड़ कहे दिल ऊंचा उलटा टुकड़ा कहे दिल ऊंचा उलटा गुरु चलायक भैया गुरु चलायक भैया गुरु ने मस्त फतेरी दिया देश बदल नहीं दिया गुरु ने पागल करके दिया बोलन बुद्ध मिलिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया बोलन बुद्ध मिलिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया देर बदल नहीं दिया खुशी से पागल करके दिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया गुरु ने बोलन बुद्ध मिलिया गुलाब बाबाने हे कार्य केलं गुलाब बाबाचा इतिहास भरपूर आहे पण काल्याचं कीर्तन आहे तुमसाने काल्याचं कीर्तन कसं आहे अरे प्याला पियो हरि नाम का अखिया करो लाल हुई गुलाब बाबा की कृपा तो चक मारेगा आ गुलाब बाबा तेरे भरोसे गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है तेरे भरोसे मेरा परिवार है तेरे भरोसे मेरा परिवार है तुम्हें तो मेरा सहारा हो मेरा सहारा तुम ही हो मेरा सहारा तेरा आधार है गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है रोज मैं सुख दुख अपना सुबह हो शाम हो जय गुलाब बाबा कोई औरत बीमार है किसको भटकांचल है कोई पैरिस है कोई अपंग है कोई भूखा है लेकिन जिससे बाबा ने पुकारा बाबा को पुकारा गुलाब बाबा को चिंता भक्तों की है जब तक वाले ने बोला जय गुलाब बाबा तभी बाबा जल्दी तुरंत चले जाता जबकट के पास उनको भी मदद दे सकता वो बाबा रोज मैं सुख दुख अपना रोज मैं सुख दुख अपना गुलाबा तेरे नाम मैं अपनी मन की बातें
है कि प्यार से मुसीबत उसकी टलती है। जो जो किसी से काम करना वो बाबा मेरे करते हैं। जिसको भी देता है तो उम्र भर कर देता है, लेकिन शांति का ये आगर है, लेकिन बदले तो भड़कता शोला है। गुलाब बाबा आणि बाबा ये अपने एक कलयुग में जिसको बाबा मिल गए। अरे कोई ये भक्त उद्धार करने को आज ही भी पहले विठ्ठल भगवान ने जो काम किया वो गुलाब बाबा ने किया। ज्ञानेश्वर बाबा ने जो क्या काम किया, भिंत चलाई निर्जो, तो गुलाब बाबा ने भी वही काम किया। लेकिन समझने वाले को वो ज्ञानेश्वर उस वक्त किसको समझा नहीं, विठ्ठल भगवान किसको समझा नहीं, कृष्ण भगवान किसी को नहीं समझा। और गुलाब बाबा समझने को बहुत बड़ा पुण्य होना था। पण बाबा सीधा साधा बाना, ये सीधा साधा बाना है, ये सबको हाथों का खाना है, सबको हाथ का खाना है। आप पाला गाना है, सबको दावत देना है, गाना है, सबको दावत देना है। पाला गाता है, सबको दावत देता है, गाना है, सबको दावत देना है। कोई किसी के प्यार से, किसी के प्यार से समझा देते हार, समझा देते हार से। कोई किसी को प्यार से, बाबा जी आओ, काका जी आओ, मौसी, अरे समझा देते हार से। सारे विश्व में तुम्हारा है भला, सारे विश्व में तुम्हारा है भला। भूला बाबा बड़ा मतवाला, बाबाच्या समोर कोणी जरी आला होता, औ या अनंत बाबा दिवाना आहे माझा। गुलाबाबा जोड दिवानेच लोक आहेत। गवळण माय होती, अनंत बाबा, दायराम बाबा, अरे हे नम्र झाले म्हणून हे देवाच्या पायाच्या जोडल्या धूळ आहेत, दगड आहेत। आणि बाबा म्हणत भाऊ तोंडकं जर ताणलं तर तुटून जाते, तुम्हाला जर देवाजवळ राहायचं असेल तर नम्र झाला भूता, तेने कोणीले अनंता। आणि भगवान गोपाल कृष्णाने हेच केलं, अहंकारी लोकांच्या दूर राहिला गोपाल कृष्ण भगवान। आणि पेंद्या सुदामाच्या सानिध्यात भगवान कृष्ण राहिला। इतिहास आहे। मळके फोडले, कृष्ण झोपेल राहिला घरामधी। सौंगरी गेले, चोरी केली, दही दुधाच्या हांड्या फोडल्या आणि एका मळक्यातलं ताक आणलं एका पेंद्यानं तोंडात गुईना काढून। किती ताक चांगला आहे रे, किती ताक सुंदर आहे रे। ताक घेतलं म्हणे आपल्या देवाला गोपाल कृष्णाला नेऊ। गोपाल कृष्ण झोपलेला मथुरेत गोकुळात, आणि या दोस्ताईनं तोंडात ताकाचा भोर घेतला, पळत पळत गेले आणि गोपाल कृष्ण झोपला। गोपाल कृष्णाचं तोंड वाचलं
आणि काय का मित्रांनो एक एक पिढी तो आहे तोंडामध्ये गोपाल कृष्णाच्या सोडली आणि गोपाल कृष्णानं आपल्या मित्राच्या तोंडातलं उष्ट जरी घेतलं त्याला तसा भक्तीचा सोहळा पाहिजे आणि तोच माझा गोपाल कृष्ण गुलाब बाबा हा देव गरीबाला आहे रंगल्या गांधल्याचा हा देव गरीबाचा आहे रंगल्या गांधल्याचा पण भक्त सात्विक बाबा भोनावर त्याचा ताबा भोनावर त्याचा ताबा एक वेळ भरोसा ठेवून पहा एक वेळ भरोसा ठेवून पहा जीवनात येईल बदल जीवनात येईल बदल आहे इमानदाराचा माझा गुलाबाबा कोणाचा तो गरीब असो की श्रीमंत असो आहे इमानदाराचा नाही बेईमानाचा नाही बेईमानाचा कोण भक्त पाहिजे याला जो सुख पावे गुलाबाबाचा संदेश आहे. गुलाबाबानं म्हटलं अन्नदान करा नंतर मरा. गुलाबाबाने म्हटलं भजन करा अन्नदान करा नंतर आपण न्यायात भूमीतून चालले जावं लागेल. पैसा असो की नसो ज्याला आम्ही भेटलो त्याला सर्वच काही भेटलं हे गुलाबाबाचे शब्द आहे. जपी भेटणार आहे साधक भेटतील तपस्वी भेटतील तुम्हाला सारे संत भेटतील पण गुलाब बाबा आणि गुलाब बाबाचा प्रेम तुम्हाला कधी भेटणार नाही. आणि त्या देवानी काय सांगितलं त्याने तुम्हा आपल्याला अनुग्रह दिला आणि तो जर अनुग्रह आपण शेवटापर्यंत चालला ची हीची थोर भक्ती आवडते देवा माझ्या गुलाबाबाला. जो सुख पावे राम भजन में ओ सुख नाही अमेरी रे ओ सुख नाही अमेरी में मन लागो मेरो
मेल्यावर काही येत नाही सोबत, पण मरायच्या अगोदर कोणीतरी आपल्या 2 फुलं टाकले असे जीवन जगा बाबा म्हणतात. साधा सुद्धा संदेश गुलाबाबाचा. आणि गुलाबाबा कोणाच्या सोबत होते? 12 वर्षे गाडगे महाराजच्या सोबत. आई गेली, टाकरखेड सोडलं, नारायण महाराजच्या दिंडीत गेले, तिथून पंढरपूर गाठलं, तिथून काही काळ आले, अमरावती जिल्ह्यात मोर्शीला गेले, वरुडला गेले आणि गाडगे महाराजची भेट झाली. तिथून गाडगे महाराजच्या दिंडीत स्वामी झाले. 12 वर्षे गाडगे महाराजच्या सोबत सहवासात काढला. 54ला दीक्षा घेतली गाडगे बाबाची 54 साली. आणि ते दीक्षा गाडगे महाराजांना दीक्षा दिली. 1900च्या वर्षाला गुलाबाला संत गुलाबाला संत गुलाबाला गाडगे बाबांना उपदेश केला. वारसा हा तुम्ही चालवा आपला, वारसा हा तुम्ही चालवा आपला. गाडगे बाबा गुलाबाबाला म्हणतात, महाराज भक्त आम्ही जातो, पण आपला गोपालाचा वार चालवा. जागवा अनाथ अज्ञाना धर्म जागृतीला, मानव धर्म जागृतीला गोपाल मंत्री दला जन कल्याणाय. अरे गरिबासाठी संदेश दिला गाडगे बाबा. अरे गरिबासाठी संदेश दिला गाडगे बाबा. अंमलबजावणी केली त्याची गुलाब बाबा. अरे तळागळातील भक्त जनाच्या वरत्याने केले. अरे तळागळाचे भक्तगण अनंत वरत्याने केले. जाती धर्माचे उच्च नीच रे हे भेद विसरून गेले.
मुलांना अस्त्र देऊन उघड्यानं वस्त्र देऊन अज्ञाला शिक्षण देऊन अज्ञाला शिक्षण देऊन निराधार केला होते त्या बाबा शाळा शिकले नाही शाळेच्या बाहेर काढून दिलं मास्तरना पैसे नाही निघ बाहेर गुलाबाबा शाळेत गेले तिसऱ्या वर्गातून सुट्टी घेतली काही येत नाही गुलाबाबाला पण विद्वानाचा विद्वान गुलाबाबा अडाण्याचा अडाणी गुलाबाबा पागलाचा पागल गुलाबाबा मिनिस्टरचा मिनिस्टर गुलाबाबा डॉक्टराचा डॉक्टर गुलाबाबा उपदेश केले समाजाचं देश विदेशात गुलाबाने समाज घडविले समाज घडविला भक्ती प्रेमाला मार्ग दावला माणूस म्हणून जगण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी राव रंग आणि गरिबासाठी टाकर खेळ राहिला हाती राहिला तटी जन्म घेतला आणि गुलाबाबांना कर्मभूमी गुलाबाबाची काटेल भूमी वृंदावन आणि त्या ठिकाणी गुलाबाबानं सुरुवातीला 2058ला गुलाबाबानं काटेल धाम बनवलं आणि काटेल धामात गोपाल कृष्ण रुक्मिणींचं हरण झालं त्यावेळी एक रात्रभर मुक्काम गोपाल कृष्णाचा कौंडण्य परतून जाताना इतिहास वराच्या मातभूमीला तालुका संग्रामपूर काटेलगाव एका खेड्याला वान नदी कचेरी तीराला गुलाबाने ठाव तिथे दिला गुलाबाने ठाव तिथे दिला भक्तासाठी उभा ठाकला मुरलीधर गातो पोवाड्याला गुलाबाच्या गरीबासाठी संदेश दिला गाडगे
अंमलबजावणी केली त्याची गुलाब बाबा. आणि त्या गोपालकाला गुलाबाबानं झाकटपडीतंत केला. गोपाल कृष्णाची स्तुती केली, चरित्र गायलं गुलाबाबानं. गोपाळानं काय केलं, कृष्णानं काय केलं, कृष्णानं गोपाळाला जवळ केलं. तो भगवान गोपाल कृष्ण गुलाबाबा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले. तू देव तेथेची जाणावा आणि तोची साधू ओळखावा. असा गुलाबाबानं कार्यभाग तुमच्यात केला. पण मी देव आहो असं ओळखू दिलं नाही गुलाबाबानं. बाबा काय म्हणतात, आम्ही तुमच्यात नसतो, आम्ही तुमच्यात चहा पितो, आम्ही तुमच्यात बसतो. तुम्हाला वाटते गुलाबबाबा भाजीपालाच आहे ना? म्हटलं नाही बा, तुम्हाला 7 जन्म लागतील म्हणे आम्हाला ओळखायला. पण तुम्ही भाग्यवान लोक आहे, भक्ताची देवाची भेट झाली. अशी गुलाब या जनार्दन स्वामी भंडारा जिल्ह्याचे आहेत. ट्रकनं तांदूळ आणतात, उम्मर झाली. या देवानं हा जेवढा सोहळा केला असेल आणि या सोहळ्यासाठी आपण काल्याच्या कीर्तनाचा भाग आहे. म्हणून मी काल्याचा अभंग म्हणतो, एक गवळण म्हणतो. आणि गवळण झाल्यानंतर दहंडीचा काला होईल. आणि दहंडीच्या काल्यासाठी मान्यवर मंडळी पाहुणे मंडळी चालू दे बा. हा तेच म्हणतो. आणि गोपाल कृष्ण मथुरेला जाते गोकुळात. त्यावेळेस गुलाबबाबा आक्रोश सांगतात, भक्ताचा प्रेम तोडला. एका भक्तासाठी गोकुळ सोडलं गोपाल कृष्णानं. सोडून या गोपीला देव मथुरेची चाल. सोडून या गोपीला देव मथुरेची चाल. मथुरेची चाल.